ज्ञानतिमिरां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मजीव संबंधकं भविजीव प्रतिबोधकं इदं शास्त्रं श्री कर्णान योग दीपक नामदेव अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर देवा प्रतिगंधर देवा तेषां वचोनुसार मासाद्य सकल नेमिचंद्राचार्य विरचितं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मंगल्यम सर्वकल्याण कारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तु हितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्याचार्य नेमिचंद्र महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। स्थावर कैक अधिक जीवांचे उत्कृष्ट आयु याची चर्चा पूर्व चर्चेमध्ये झाली होती। मृदू पृथ्वी कैक जीवांचा उत्कृष्ट आयु 12,000 वर्ष, कठोर पृथ्वी कैक जीवांची आयु 22,000 वर्ष, जलकायिक जीवांची उत्कृष्ट आयु 7,000 वर्ष, तेजकायिक जीवांची उत्कृष्ट आयु 3 दिवस, वातकायिक जीवांची उत्कृष्ट आयु 3,000 वर्ष आणि वनस्पती कायिक जीवांची उत्कृष्ट आयु 10,000 वर्ष अशी चर्चा पूर्व चर्चेमध्ये झालेली होती। आज बघायचा आहे 108 नंबरचा प्रश्न। निगोद राशि से निकलकर त्रस राशि में रहने का काल अधिक से अधिक कितना है? उत्तर, त्रस राशि में रहने का अधिक से अधिक काल साधिक 2,000 सागर वर्षे। म्हणजे हा जीव एकदा निगोद राशीतून त्रस पर्यंत आला, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय, तर तो जास्तीत जास्त एवढं राहणारच आहे असा नियम, पण राहिला तर जास्तीत जास्त किती राहू शकतो? तर 2,000 सागर वर्ष, 2,000 सागर वर्षापर्यंत त्याचं आयुष्य काय असते? या त्रस पर्यायामध्ये असते। मग यदा कदाचित मला सांगा, हा तुमचा आणि माझा 2,000 सागरावा त्रस पर्याय असला तर किमान आता एवढं एक सिद्धांताला धरून सांगतो आम्ही, जे प्रतिमा घेतलेत आणि जे दिगंबर मुनी किंवा हरिका झालेत किंवा जे सम्यक दर्शनाने आता सुरक्षित आहेत, अशा जीवांचा तर हा 2,000 सागरावा शेवटचा पर्याय असणार नाही, एवढी गॅरंटी मी देऊ शकतो। का? मग परत जर एकेंद्रियात तर जन्म घ्यायलाच पाहिजे,
भले अंतर्मुहूर्तासाठी घ्यायला लागू दे, घेऊन त्याला बाहेर पडायला पाहिजे. मग मला सांगा, मग दिगंबर मुनी झाल्यावर कोणी एकंद्रियात जन्म घेईल काय? अरे का महाव्रत घेतलेले तिथं ह्याच्यात जातील का? नाही. त्याच्यापेक्षा प्रतिमा घेतलेली जातील का? म्हणजे जे प्रतिमा घेतली, ज्यांनी दीक्षा घेतलेली त्यांचा त्रास शेवटचा म्हणजे काल 2000 त्रस सागर पर्यायातील हा शेवटचा तर काल नियमन असणार, एवढं तर नक्की आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी व्रताचं काय महत्व आहे, सम्यक्त्वाचं काय महत्व आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजेत. आणि ते समजावून न घेतल्यामुळंच आपल्याला या ठिकाणी या गोष्टी लक्षात येत नाहीत. 2000 सागर, आपल्याला केवळ 2000 वर्ष म्हटलं तरी आकडा किती मोठा वाटतो. एक सागर म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत एक गवताची गाडी घेऊन समुद्राच्या कडेला बसला, समुद्रात बुडवायचं आणि ते मागं शिंपडायचं. असं समुद्र मोकळा होऊन वानखेडे स्टेडियमगत खडखडीत मोकळं व्हायला पाहिजे. चिखल सुद्धा हाता कामा नाही. असा जेवढा काल पाणी काढायला लागेल हे तोंडी भाषेतलं एक सागर वर्ष. किती झालं? एक सागर आयुष्य म्हणजे काल. असे किती? 2000 सागर म्हणजे 2000 समुद्र आम्हाला काय करायला पाहिजेत? गवताच्या काडीनं मोकळे करायला पाहिजेत. तेवढा काल आपला निगोदातून निघाल्यानंतर त्रस पर्यायात आपल्याला आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी अपेक्षेनं परत निगोदात किंवा एकेंद्रियात जाण्याच्या अगोदर एवढाच काल आपल्याकडे आहे. महाराजी 2000 सागर वर्ष म्हणताय आणि एवढाच म्हणताय. अनादी कालाच्या अपेक्षेनं जे अनादी कालापासून आम्ही अनंत अनंत सागर वर्ष काल ह्या चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करत आहोत, ह्या सगळ्याच्या अपेक्षेनं हे 2000 सागर वर्ष आयुष्य कायच नाही, हा काल कायच नाही. आणि आत्ता जर आम्ही नाही शाना झालो, मनुष्य गती, जैन कुल, भारतासारखा पवित्र देश, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य, हे सगळं एवढं मिळून आत्ता जर आम्ही जाग नाही झालो, आत्ता जर आम्ही सम्यक्त्वाला धारण नाही केलो, अजून आम्ही ह्या भीतीपोटी आणि संसाराच्या पंचेंद्रिय सुखाच्या अभिलाषापोटी हे मिथ्यात्व करत बसलो आणि आम्ही सम्यक्त्व धारण नाही केलो. सम्यक्त्व धारण करून पण आम्हाला वाटलं नाही की आम्ही प्रतिमा घ्यावं. प्रतिमा घेतल्यानंतर ठीक आहे, आता प्रत्येकांच्या काही शारीरिक अडचणी असतील, दुधाची ताण तुम्ही ताकावर बघून स्वतःला श्रेष्ठ समजलाय, असू दे, काही त्याच्याबद्दल विकल्प नाही. काही वेळेला द्रव्य क्षेत्र काल ते पण सांगतोय की खरोखर दूध पचवायची ताकद नसली पण त्या माणसाला, त्या जीवाला मस्त प्यायची इच्छा असते. पण याचा अर्थ मंगुमती माताजी मी तुम्हाला सूट द्यालोय असं समजायचं काय काम नाही. खरोखर ज्यांची शारीरिक कंडिशन, दीक्षा घेण्याची शारीरिक कंडिशन नसते, अशांच्यासाठी ही चर्चा चालू. नाही तुम्ही लगी म्हणणार आज महाराज आम्हाला बहुतेक मोकळीक द्या लागलेत, असं नाही. मी बोलताना काय सांगितलं, अपेक्षा कृत नाही. खरोखर शारीरिक कंडिशन, काही आजार आहेत, काही विकार आहेत, मुनिव्रताचं पालन करण्यासारखे
निरोगी शरीर नाही, आरिका वृद्धांचं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किमान महाव्रती होता आलं नाही ते आलं नाही, पण अनुव्रती होऊन तर जगण्याचा प्रयत्न हा सुद्धा पुरुषार्थ काही थोडा नाही. या पंचम कालाच्या पेक्षा पंचम कालात सम्यक्त्वच धारण करणं फार मोठं आहे. त्याच्यात तुम्ही प्रतिमा धारण करणं ही काय सामान्य गोष्ट नाही. पण आपल्याला कुठंही व्यावहारिक जीवन जगताना एकाच गोष्टीचा आनंद फार दिवस जर घ्यायला लागलो तर त्याची रुची कमी होते आणि पुढला आनंद केव्हा मिळेल, पुढला आनंद, पुढली वस्तू केव्हा मिळेल, पुढली वस्तू केव्हा मिळेल, अशी आपल्या इच्छा वाढत जातात. तसं धर्मात पण तुमच्या लोकांच्या इच्छा, प्रतिमेमध्ये तुम्ही फक्त समाधानी न म्हणता आम्हाला हे पुढचा सुद्धा एक स्टेप जाणं गरजेचं आहे, हे तुमच्यामध्ये भाव व्हावे. तुमच्या पुरुषार्थाला निमित्त कुठंतरी बाह्य निमित्त व्हावं म्हणून जिनवाणी आणि जिनवाणीचे शब्द आम्हाला तुम्हाला सांगावेसे वाटतात. याचा अर्थ तुम्ही प्रतिमा घेतलाय आणि साधू होईना म्हणजे तुमचं जीवन व्यर्थ आहे असं समजणारा व्यक्ती मी तर नाही. तुमचं जीवन चांगलंच आहे. आज एवढ्या व्यस्त सांसारिक प्रापंचिक तसल्या घरची अनुकूलता परिस्थिती, काही वेळेला आर्थिक अनुकूलता परिस्थिती प्रत्येकांची असत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता एक कुंभोजचे पाटलांचे आजोबा होते, एक इथं जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर वग्यानी म्हणून आहेत, प्रतिमा आहेत त्यांच्या. प्रतिमा घेऊन एकदा जेवण करून आणि संध्याकाळी वासाच्या वेळेला दूध पाणी काय फळं मिळाली तर मिळाली नाही तर नाही असं करून 150-150 किलोमीटर सायकल करून रोज शिखरजी सारखे अशा मोठ्या मोठ्या 2-2, 2,500, 2,500, 3,000 किलोमीटरच्या सायकल यात्रा ह्या व्रती लोकांनी 65, 70, 75 वर्षाच्या वयामध्ये हे लोक केले. आणि अशा या काही वेळेला सगळ्या परिस्थिती अनुकूल असतील असं नाही, अशा वेळेला सुद्धा तुम्ही किमान प्रतिमा धारण करणं हे सुद्धा पंचम काळातले एक अतिशयच आहे, लक्षात ठेवा. काही वेळेला घरात अनुकूल वातावरण नसते, तशा परिस्थितीत सुद्धा खऱ्या देवशास्त्र गुरूंची श्रद्धा ठेवून सम्यक्त्वाचं पालन करणं एक एक महिलांना एक एक पुरुषांना किती कठीण जाते याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सम्यक्त्व धारण करणं म्हणजे काय फार मोठा धर्म नाही असा म्हणणारा व्यक्ती मी नाही. या पंचम कालात सम्यक्त्व धारण करणं हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि मग सम्यक्त्वापूर्वक तुम्ही थोडं प्रतिमेचं पालन केला तर तुमची स्टेप अजून जरा वर गेली आणि तुमचा संसार अजून जरा परिभ्रमण काय झाला, कमी झाला. साधू बनला तर अजून तुमची स्टेप वाढली विशुद्धीची आणि संसाराचा परिभ्रमणाचा काल अजून कमी झाला. अजून त्याच्यात समाधी साधली तर अजून विशुद्धी वाढते, अजून संसाराचा काल परिभ्रमणाचा कमी झाला. मग आता आमच्यासारख्या गुरूंनी भक्तांच्या बाबतीत संसार परिभ्रमणाचा काल कमी व्हावा असा विचार करणं म्हणजे आम्ही तुमचे खरे गुरु काय पोटाला घालताय म्हणून तुमचं काय का होईना लई चांगली मंगुमती लई चांगली चंगुमती म्हणून तुमच्या गालावरनं हात फिरवलो तर आम्ही खरे गुरु काय? नेमकं गुरूंच्या भावना काय असतात? समोरचा जीव आपली सेवा आपली भक्ती जिन धर्माची प्रभावना एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत करतोय तर त्याचा संसार परिभ्रमण सुद्धा लवकरात लवकर संपून ते आपल्या सोबत असावेत असं वाटतं. आपल्यात आणि अन्य धर्मात काय अंतर आहे? अन्य धर्मामध्ये
देवच परिस्थिती बघून अवतार घेतो आणि या जगातील सर्व सृष्टीला जीवांना काय करतो? सुरक्षित ठेवतो, संरक्षण करतो, अन्यायाचा नाश करतो. अशा भावनेची मान्यता, भक्ती, श्रद्धा आणि आस्था जैन सोडून अन्य धर्मातले एक एक धर्म एवढे नास्तिक आहेत, ते कसल्याच देवाला मानत नाही. पण आपल्यात काय मान्यता आहे की आपला प्रत्येक भक्त भविष्यातला भगवान होण्याची क्षमता, योग्यता ठेवतो. असं आहे. तिथं भक्तांनी भक्तच राहायचं आहे आणि भगवंतांनी भगवंतच राहायचं आहे अशी मान्यता एकीकडं आहे. आणि एकीकडं भक्त सुद्धा उद्या भगवान म्हणून आपल्या आराध्याच्या बाजूला बसू शकतो. हा पुरुषार्थ जागा करण्याचा प्रयत्न एकीकडे असतो. त्यामुळे 2000 सागर त्रस पर्यायातले जीवन आहे. 2000 सागर पर्याय नव्हे. काही जणांची समजूत अशी झालेली आहे की एकेंद्रियातून बाहेर पडल्यानंतर 2000 सागर त्रस पर्याय झाल्यानंतर नियमानं तो एकेंद्रियामध्ये जातो. पण इथं पर्याय 2000 सागर घ्यायचे नाहीत. इथं 2000 सागर काल वेळ घ्यायचा आहे वर्षाचा, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. तरी आपण आपल्याला एवढी चांगली चांगली सद्दी मनुष्यगती, जैन धर्म, भारतासारखा परम पवित्र देश, कोथळीसारखं किंवा या तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण भारतामध्ये आशिया खंडात सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव ह्या 3 जिल्ह्यासारखं भौतिक चांगलं वातावरण अखंड भारतात तर तुम्हाला कुठं मिळणार. अलीकडं आमचं पाप वाढायला लागलं म्हणून महापुराच्या माध्यमातून देव आमची अद्दल घडवायचा प्रयत्न करायला लागला. पण लोक त्या महापुराच्या काळात आणि जरा पाप करायला लागली. पण हे कशासाठी आमच्या जीवनात हा प्रसंग आला याचा विचार करायला कोणी तयार नाही. पण तुम्हाला ज्ञान, खरं श्रद्धान, खरं जीवन शिकवणारा धर्म, गुरु, सानिध्य सगळे मिळाले. तुम्ही तर याचा व्यवस्थित फायदा करून याला समजावून घेऊन गये सो गये, रहे सो सुधारो. आचार्य सन्मती सागरांचे एक वाक्य कायम असणार, गेलेलं जाऊ दे, आता राहिलेलं जीवन तरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, योग किसे कहते हैं? उत्तर, पुद्गल विपाकी शरीर नाम कर्म के उदय से, मन वचन काय से युक्त जीव, जीव की कर्म ग्रहण में कारणभूत शक्ति को योग कहते हैं, अर्थात भाव योग कहते हैं. इस शक्ति के कारण आत्म प्रदेशों में जो परिस्पंदन उत्पन्न होता है उसे द्रव्य योग कहते हैं. कर्म प्रकृतीच्या 148 आहे, त्याचा विभाग 4 मध्ये झालेला आहे. एक जीव विभागी आहे, बहुतेक 78 काहीतरी आहेत ना, 72 काय असं काहीतरी आहे. एक पुद्गल विपाकी आहेत आणि जीव विपाकी 78 आहेत बहुतेक, पुद्गल विपाकी 62 असं काहीतरी आहेत, कमी जास्त होईल इकडे तिकडं. आणि क्षेत्र विपाकी 4 म्हणजे नरक गत्यानुपूर्वी, तिर्यंच गत्यानुपूर्वी हे 4. आणि भव विपाकी म्हणजे 4 आयु. अशा पद्धतीनं हे 4 याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. तर त्याच्यात जे पुद्गल विपाकी आहे म्हणजे पुद्गलावर प्रभाव टाकून जीवाचं काम करणारा असं जे कर्म असतं
त्याला पुद्गल विपाकी म्हणतात. आणि नामकर्म जे आहे ते पुद्गल विपाकी आहे. नामकर्म काय आहे? पुद्गल विपाकी आहे. आणि ते म्हणजे सगळंच पुद्गल विपाकी आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्याच्यामध्ये हा जो शरीर संबंधी औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीर, तेजस शरीर, कार्मण शरीर आदी शरीर, परत त्याचे सहनन, संस्थान, निर्मा आदी काही जे एक प्रकृती आहे शरीरासंबंधीच्या, त्या सर्व प्रकृती पुद्गल विपाकी आहेत असं मानल्या जातात. म्हणजे आचार्यांनी सांगितलेले आहेत. त्यातले शरीर पुद्गल विपाकी शरीर नामकर्माच्या उदयामध्ये मन पुद्गल, वचन पुद्गल, काय ह्या सर्वांनी युक्त ह्या तिन्हींच्या साहाय्यानं आधारभूत जीवाला जे कर्म ग्रहण करण्यासाठी शक्तीभूत निमित्त असतं त्याला काय म्हणतात? योग असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? योग. आणि ते भावयोग अर्थात तो भावयोगाचं भावयोग म्हणजेच काय? परिणाम. भावयोग म्हणजेच काय? परिणाम म्हणा किंवा भाव, मनाचे भाव, वचनाचे भाव, काही संबंधी भाव. आणि भाव जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत द्रव्य योग काय करत नाही. आणि भाव आणि द्रव्य योगाच्या निमित्तानंच कर्माचा काय होतो? आश्रव होतो. आश्रव झाल्यामुळं काय होतो? बंद होतो. बंद झाल्यामुळं काय होतं? उदय होतं. उदय झाल्यामुळं सुख आणि दुःखाचं काय होतो? अनुभवन, वेदना होत असतं. तर ह्या गोष्टी आम्ही समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणजे जग काहीही नाही, जग जगाच्या ठिकाणी, चाकू चाकूच्या ठिकाणी चाकू रूपातच आहे. त्याच्यामुळं आपण भाजी चिरायची, अभक्ष्य वस्तू चिरायची, काय एखाद्याचं जीव हरण करण्यासाठी त्याचा वापर करून घ्यायचा, त्याचा उपयोग करून घ्यायचा, ते त्याचं काम आहे फक्त चिरणे, त्याचं काम आहे तुकडं करणे. मग आता ते ज्याच्या हातात आहे त्या जीवाला कशाची तुकडं करावीशी वाटतात त्याची ते तुकडं करतं. मग ते भाजीची करू शकतं, फळाचं करू शकतं, एखाद्या वस्तूचं करू शकतं, एखाद्या जीवाच्या शरीराचं सुद्धा. आता याच्यात चाकूचा काय दोष आहे? आहे काय चाकूचा दोष? अमिताभ बच्चनचं गाणं आहे की नाही? नशा शराब में होती तो नाचती बॉटल, आहे की नाही? आता नशा त्या दारूतच असते, तर त्या दारूचा आधार, दारू आता कोणाच्या आधारानं राहिल्या? बाटली पण नाचायला पाहिजे, पण बाटली नाचते काय? नाही. बर दारूत ती योग्यता आहे तर दारू पण नाचायला पाहिजे. दारू नाचते काय? त्या दारूला जो स्वीकारतो तो जीव नाचायला चालू करतो. आणि स्वीकारलं नसल्यावर आता तुम्हाला आम्हाला डोळ्याला जाताना दारूचं दुकान दिसते की नाही? त्याचा वास येतोय की नाही? मग तुम्हाला आम्हाला भाव होतात काय प्यायचं? राकेश, अरे विचारा लागलो, होतात काय मनात तर भाव? होत नाही की नाही? आणि नुसता एखाद्याला आठवण काढली तर उठून जातोय प्रवचनात. एक एक जण जातात का नाही? का? ज्याच्या मनावर कंट्रोल आहे त्याला नाक दाबून जरी कोण गाठलं तरी तो पिणार नाही. ज्याच्या मनावर ताबा नाही असा व्यक्ती आठवण जरी आली तरी तो तिथं जातोय. चंगुमतीला आठवण झाली, प्रवचन झाले, प्रवचनचं टायमिंग झालं, स्पीकरवर ऐकू गेलं, मग वृद्धी असताना सुद्धा नात आहे काय? नाती आहे? नातू, नात, हा,
नात असताना सुद्धा तिला बघण्यापेक्षा महाराजांना जाऊन बघावं, त्या नातीचं रडणं ऐकण्यापेक्षा महाराजांचं काव जाऊन ऐकावं. आज सकाळधन तिला पण जेवलेलं पचलं नसेल, महाराजांचं आज फुलं उधळली नाही, महाराजांचा काव मिळाला नाही, तिला पण जीव गमला नसेल तिथं. ज्याला ज्याच्यात आवड आहे ना त्याला ते प्राप्त करण्यासाठी तो जीव कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे तो त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारच. हे व्यसन आहे. दारू पिणाऱ्या माणसाचं पैसे संपलं, कर्ज काढेल, घरदार विकेल, शेवटी बायका पोरांना विकेल, पण स्वतःच्या व्यसनाची पूर्ती केल्याशिवाय तो राहणार. आणि ज्यांना धर्माची आवड असते ती कितीही काम असू दे ते काम करणार. काही घरातली कहू देत, बोलू देत, काही करू देत. ज्याला धर्माची आवड आहे, आवड म्हणण्यापेक्षा व्यसन आहे, ज्याला चांगलं व्यसन आहे तो चांगलं काम करण्यासाठी कसल्याही परिस्थितीची तो काळजी करत नाही. तो त्याला प्राप्त करून त्याचा आनंद घेण्यासाठी तो प्रयत्नशील राहतोच. व्यसन असणं चुकीचं नाही, फक्त व्यसन कशाचं आहे ह्याच्यावर जीवनात सुख आणि दुःख अनुभव आहे. तसे या पंचम कालामध्ये एक समय सुद्धा मी असू दे, अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ आचार्य असू देत, परम भगवंत स्वरूप शांतीसागर महाराज असू देत, परम आराध्य आचार्य विद्यासागर महाराज असू देत, आम्हाला या योग्यतेचे बनवणारे आचार्य सन्मती सागर कोणी मुनी महाराज असू देत, या पंचम कालामध्ये एक समय सुद्धा कर्माचा आश्रव थांबवू शकत नाही. बरोबर विकास भैया, कर्माचा आश्रव थांबवू शकत नाही. आता दोन प्रकारचे कर्म आहेत. एक कर्म आहे पुण्य, एक कर्म आहे पाप. एक शुभ आहे आणि अशुभ आहे. हे सगळे तीन लोकात त्याच्या वर्गणा ठसाठस भरलेले. कुठं तिजी नाही, कुठं मंदी नाही, कुठं ओला दुष्काळ नाही त्याचा म्हणजे महापूर आले म्हणून झाकून बसलं नाही, आणि उन्हाळ्याचा दुष्काळ पडलाय म्हणून वाळलं नाही. प्रत्येक तीन लोकांच्या प्रत्येक प्रदेशावर ठसाठस भरलेला आहे. आता पाप प्रकृतीचा आश्रव करणारे जे जीव आहेत त्यांच्याकडे पण मन आहे, त्यांच्याकडे पण वचन आहे, त्यांच्याकडे पण काय आहे, त्यांना पण या तीन प्रवृत्तीमुळेच पाप कर्माचा आश्रय व्हायला. ज्यांच्याकडे पुण्यकर्माचा आश्रय व्हायलाय त्यांच्या पुण्यकर्माचा आश्रय सुद्धा कशानं व्हायलाय, मन वचन काय पूर्वकच व्हायला लागलाय. इथं प्रवचन ऐका लागलंय, माझे शब्द ऐका लागलाय, ज्यांना आनंद आलाय, चांगलं वाटायला लागलंय, त्यांना पुण्यकर्माचा आश्रय व्हायला लागलाय. जे बाहेर बसून याला आता चालू झालं बघायचं, दुपारची झोप मोडली बघ, आता याला काही काम राहिलं नाही बघ, असं मनात बसले असतील त्यांच्या पण पाप कर्माना निमित्त माझे शब्द नव्हेत, त्यांचे परिणाम आहेत. तसं वस्तू आहे, कर्म कर्म आहे. कर्म आम्हाला स्वतःहून येऊन कधी आमचं नुकसान करत नाही, कर्म स्वतःहून येऊन आमचं कधी चांगलं करत नाही. तुम्ही त्या कर्माचा आधार चांगल्यासाठी घेतला तर ते चांगलं करायला येतंय, त्याचा आधार वाईटासाठी घेतला तर ते वाईट करायला येते. म्हणून पुद्गल विपाकी शरीरी नामकर्माच्या उदयामध्ये मन वचन कायेच्या निमित्ताने आज जो कर्म ग्रहण करण्याची परिणामपूर्वक जी शक्ती आहे त्याला भाव योग असं म्हणतात. आणि द्रव्य रूपात जे मन वचन कायेने परिणाम तो जीव तसा परिणामित होतो
त्याला द्रव्ययोग म्हणतात. आमच्यामध्ये जीवपाकी 78, मग तसंच म्हणलो होतो वाटतं की 62 आहेत ना. हा, म्हणजे जरा जरा तर माझ्या लक्षात आहे. आचार्य भगवंत विशुद्ध सागर महाराजांनी एका शास्त्रामध्ये हे वाक्य लिहिलं आणि ते वाक्य आमच्या संघातले आता भावी आचार्य ज्यांची 20 फेब्रुवारी दिवशी बहुतेक आचार्यपदाची तारीख डिक्लेअर झालेली आहे, 19, 20, 21, ज्या चारित्र चक्रवर्ती शांतीसागर महाराजांना समडोई नगरीमध्ये आचार्यपद देऊन एक मुनी परंपराची फॅक्टरीचं उद्घाटन मंगलाचरण समडोळीवाल्यांनी केलं. त्याच समडोळीमध्ये परत एकदा आमच्या सन्मती सागर महाराजांच्या संघाचा एक नवा पर्व, जो पर्व जुनाच आहे पण काय म्हणायचं त्याला, रिप्ले पावती रिमूव्ह करतात त्याला, रिन्यू, आचार्य पदाची पावती रिन्यू होणार, फक्त पावतीचा आकडा तोच असणार आहे, नाव तेवढं बदललेलं असणार आहे. असे आचार्य विद्यासागर महाराज जे भावी आपल्याला आचार्य पदामध्ये दिसणार आहेत, ते आमची विद्यासागर महाराजजी ते कायम वाक्य सांगतात. रणभूमीवर युद्ध नंतर चालू होते, मनोभूमीवर युद्ध पहिला सुरुवात होते. तसं द्रव्य कर्म आपोआप येत नाही. जोपर्यंत भाव मनामध्ये परिणाम तसे होत नाही, तसं मन वचन आणि कायेची प्रवृत्ती मनाच्या परिणामाशिवाय होत नाही. म्हणून आचार्यजींनी सांगितलं का नाही, महात्मा गांधींच्या 3 माकडांची वास्तविक तशी आवश्यकता नव्हती. वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये. त्याच्यापेक्षा एकच गांधीजींनी माकड निवडला असता, वाईट विचार करू नये. तर ज्याच्या मनात वाईट विचार येत नाही ते वाईट बोलत नाही, वाईट बघत नाही, वाईट ऐकत नाही. म्हणून आपल्या मनाला पवित्र शुद्ध चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तेच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. अशी मंगलमय भावना या ठिकाणी करून तो पुरुषार्थ तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मध्ये यावा एवढी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.